खतांची विक्री करताना शेतकऱ्यांच्या माथी अनावश्यक औषधं मारली जात आहेत। राज्यभर हा प्रकार सर्रास सुरू आहे। बळीराजाची लूट होत असताना कृषी विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय। शेतीसाठी मोठ्या प्रमाणात डीएपी, युरिया यासारख्या खतांची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते, मात्र खतांच्या कंपन्या याचाच गैरफायदा घेत आहेत। पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासह खासगी टँकर आणि आरओ प्रकल्पांचं पाणीही पिण्यासाठी अयोग्य असल्याचं समोर आलं। सिंहगड रस्ता परिसरामध्ये जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेनं पाणी तपासणी मोहीम हाती घेतली। 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणूही आढळले आहेत। कल्याण डोंबिवलीतील 57 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावलेले आहेत आणि या इमारतींमधील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची घोषणा फडणवीसांनी केली। शिवाय फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत। डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणातील एका इमारतीत राहणाऱ्या कस्तुरी प्रधान यांनी या प्रकरणाचा चांगलाच धसका घेतला। त्यांच्या पतीचं मागील वर्षी निधन झालं, मुलाच्या हाताला काम नाहीये आणि त्या स्वतः अपंग आहेत। असं असताना आता डोक्यावर छप्पर देखील राहणार नाही ही बाब त्यांना सहन होत नसून सरकारकडे त्यांनी मदतीची मागणी केली आहे। शिर्डीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केलाय। शिवजयंतीचं औचित्य साधून दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करण्यात आली। युवकांनी केलेल्या मदती एवढीच मदत विखे परिवाराच्या वतीनं पीडित कुटुंबांना करणार असल्याची घोषणा विखेंनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव खचलेला आहे। तसंच उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला वारंवार वाहनांच्या धडक लागल्यामुळे संरक्षक भिंत जी आहे ती निकामी झाली। अपघात एवढे वाढले आहेत की मजबूत भिंत तुटून पडलेली आहे। शेतकऱ्यांच्या मावेजा न दिल्यामुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जे आहे ते आता जप्त करण्याचे आदेश अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं दिलेले आहेत। परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव मधील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या, मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला जो आहे तो अत्यल्प देण्यात आला होता। कुंभमेळ्यासाठी करोडो भक्तांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असताना वाशिमच्या समृद्धी महामार्गातील मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर कुंभमेळ्याच्या गर्दीचं कारण समोर करून स्वच्छतागृह बंद करण्यात आलं आहे। चंद्रपुरात भद्रावतीमध्ये खासगी कोळसा खाण व्यवस्थापनानं मनमानी चालवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी धरण आंदोलन केलेलं आहे। जिल्हा परिषदेचा डांबरी मार्ग या कंपनीनं पूर्णपणे नष्ट केला आणि तो भाग खाणीमध्ये घेतलेला आहे। शासकीय मार्ग तोडण्याची हिंमत खासगी कंपनी कशी करू शकते असा सवाल आंदोलकांनी विचारलाय आणि यासाठी खाणीच्या जवळच गावकऱ्यांनी आंदोलनही केलंय। गेल्या 6 वर्षात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामाला सुरुवात देखील झालेली नाही। हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे असं वक्तव्य बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी केलं। ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचं देखील त्यांनी पुढे म्हटलंय।